संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असं जर आपण म्हणत असलो तरी पण दररोज 30 बॉईल अंडी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम इथे मी 5 ते 6 अंडी उकडून घेतली आणि त्याची एका अंड्याचे मी 4 काप केलेले आहेत. तर अशा प्रकारे सगळी अंडी मी कट करून घेतली आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ती पॅनमध्ये घालून घेतलेली आहेत. त्याच्यावर आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा इथे मी मिरची पावडर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चाट मसालाही घालून घेतलेला आहे. अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर असंही तुम्ही खाऊ शकता, परंतु याच्याहीपेक्षा खूप छान अशी रेसिपी मी पुढे दाखवत आहे, तर नक्की पहा, जराही स्किप करू नका. तर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि ही आता अंडी आपण जी परतून घेतलेली आहेत ती ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर तेल घालून घेतलं आहे, यामध्ये एक मध्यम आकाराचा लांब चिरलेला कांदा मी घालून घेत आहे आणि आपल्याला कांदा हा छान परतायचा आहे. तर कांदा छान परततानाच आपण त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घालणार आहोत. तर आपण यामध्ये हिरवी मिरचीही वापरणार आहोत आणि मसालाही वापरणार आहोत. त्यामुळे जर अगदीच मुलांना तुमच्या तिखट आवडत नसेल तर अंदाज बघून तुम्ही तिखट वापरू शकता. तर छान थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली मी, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तो 1 चमचा घातला आहे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो लांब चिरून घातला आहे आणि छानपैकी हे सगळं मिक्स करून आपल्याला टोमॅटो मॅश होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला जी काही आपण बॉईल करून परतून घेतलेली अंडी होती ती घालून घ्यायची आहेत. तर खूपच झटपट ही रेसिपी होते आणि तेवढीच टेस्टी होते. तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारे अशी ही रेसिपी आहे. तर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मिठाचा अंदाज घेऊनच मीठ ॲड करा, कारण की आपण जी काही आपण पेस्ट केली होती त्यामध्येही मीठ घातलेलं आहे. थोडंसं परतताना अंडी त्याच्याहीमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळं मिठाचा अंदाज व्यवस्थित घ्या. तर ऑलमोस्ट आपली रेसिपी झालेली आहे आणि इथे मी चपाती सर्वही केलेली आहे. खूप यम्मी अशी रेसिपी आहे, नक्की घरी ट्राय करा. आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.